तर एक मोठी अपडेट, पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठी बैठक सुरू आहे। तिन्ही दलांच्या प्रमुखांची ही बैठक आहे। नरेंद्र मोदींसोबत ही बैठक सुरू आहे। सीडीएस आणि संरक्षण मंत्री देखील या बैठकीला हजर आहेत। खरं तर सीमा भागामध्ये विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मिसाईल जर फतेह-1 हे मिसाईल जर डागण्यात आलं होतं, फतेह-1 हे दिल्लीच्या दिशेने डागण्यात आलं होतं, मात्र त्यात काही पाकिस्तान यशस्वी झालं नाही। याचा अर्थ दिल्लीला धोका आहे। दिल्ली सारख्याच सगळ्याच राज्यांमध्ये जी मुख्य शहरं आहेत त्या शहरांना सुद्धा हा धोका आहे, याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे खबरदारीचे उपाय हे घ्यायलाच पाहिजेत आणि पाकिस्तानने ज्याप्रमाणे आता हल्ल्यांची तीव्रता वाढवलेली आहे, रिटालिएशन वाढवलेलं आहे, त्याच पद्धतीने आता त्यांना उत्तर देणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीला हजर आहेत। सीडीएस सुद्धा आहेत आणि संरक्षण मंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। अत्यंत महत्त्वाची हाय प्रोफाईल अशी चर्चा या हाय प्रोफाईल बैठकीमध्ये होतीये। आपण पाहतोय तिन्ही दलांचे प्रमुख, नौदल, भूदल, वायुदल, तिन्ही दलांचे प्रमुख सध्या इथे उपस्थित आहेत आणि ज्या प्रकारे परिस्थिती चिघळते, भारतीय नागरिकांना विशेषतः लक्ष केलं जात आहे, तसंच धार्मिक स्थळांवर सुद्धा हल्ले केले जात आहेत, अशा सुद्धा बातम्या येतात आणि त्याप्रमाणे आता ही परिस्थिती आता आणखी हाताबाहेर जाण्याच्या आधी लवकरात लवकर आपण ॲक्शन मोडमध्ये आलं पाहिजे आणि लवकरात लवकर वेगानं हालचाली केल्या पाहिजेत। तर आपण पाहतोय पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये। तर या संदर्भात आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील। आशुतोष सर, आपण आत्ताच जुनैद सोबत सुद्धा संवाद साधला होता। जुनैदने जी दृश्य दाखवलेली आहेत जम्मू काश्मीरमधली, राजौरीमधली, ती अक्षरशः मन हादरवून टाकणारी आहेत आणि याची कल्पना आपण करू शकतो की रहिवासी परिसर असून सुद्धा आता तिथे चिटपाखरू सुद्धा नाहीये आणि जे काही लोक हिम्मत करून तिथे राहतात, अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहतात। काय सांगाल, याची तीव्रता वाढत चाललेली आहे, आता खरं युद्ध हे छेडण्यात आलेलं आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? निश्चितच स्नेहा की आपले प्रतिनिधी जुनैद यांनी स्वतः देखील अशा प्रकारे घटनास्थळावर जाऊन अतिशय धोकादायक अशा परिस्थितीमध्ये वार्तांकन करतायत। जय महाराष्ट्राला आपण ही थेट दृश्य दाखवली होती हल्ल्याची आणि आताच्या या घडीची मोठी बातमी की तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। साहजिकच आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे। पाकिस्तानने तर जवळपास जाहीरच केले की आमच्यासाठी युद्ध सुरू झालं आहे। अशा परिस्थितीमध्ये हे नेतृत्व आपल्याला जे पंतप्रधानांचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते, मोठी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, कारण अशा प्रकारे निरपराध लोकांवर हल्ले होणं आपण सहन करू शकत नाही, कुठलाही देश सहन करणार नाही। यांना उत्तर द्यायलाच पाहिजे, यांना घुसून ठोकलं पाहिजे। ज्याप्रमाणे आपण याआधी सर्जिकल स्ट्राईक केलेत, आता सगळ्यांना अपेक्षा आहे की एरियल स्ट्राईक असेल, वॉटर स्ट्राईक असेल आणि विशेषतः LOC वरती ही जी घुसखोरी चालली, हे जे पाकिस्तानचे गैरप्रकार चालले आहेत, निष्पाप नागरिकांना लक्ष करतायत, नागरी वस्तींवर हल्ला करतायत, शेलिंग करतायत, तोफगोळ्यांनी हल्ला करतायत, गोळीबार होतोय, अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत। कालपासून आपण पाहिले ही हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे। ड्रोनचे हल्ले, ड्रोन अटॅक देखील सुरू आहे। स्ट्रॅटेजिक लोकेशनवर देखील हल्ले होण्याची शक्यता आहे। अर्थात सगळीकडे हाय अलर्ट दिला गेला आहे, पण अशा प्रकारची बैठक घेऊन आता या पुढची रणनीती, आपला रणसंग्राम कसा असेल, ही रणनीती ठरवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक निश्चित होणं गरजेचं होतं। थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद आर्मीने देखील घेतली, त्यांनी देखील माहिती दिली आणि पुरावे दिलेत की कशा प्रकारे हल्ले होत आहेत। भारताचे हे पुरावे भारत UN कडे ठेवणार, निश्चितच ठेवणार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तानवर दबाव येण्याची गरज आहे, पण त्याचबरोबर या प्रकारच्या कुरापती सहन करणं शक्य नाही। पाकिस्तानचे हे हल्ले थांबवणं आवश्यक आहे। या हल्ल्यांची तीव्रता वाढत जाते आणि गेले 2 दिवस दोन्ही रात्री सतत हल्ले होत आहेत। संध्याकाळ झाल्यापासून भारताच्या जे सीमावर्ती क्षेत्र आहे त्या ठिकाणी हल्ले होत आहेत। हे हल्ले थांबण्याची गरज आहे। भारताकडे तंत्रज्ञान आहे, भारताकडे युद्धसामुग्री आहे, भारत अतिशय सक्षम आहे। पाकिस्तानकडे ना तंत्रज्ञान आहे पुरेसं, ना त्यांची सक्षम आहेत ते, तरी देखील पाकिस्तान अशा प्रकारे कुरापती काढतंय। निश्चितच भारत त्याला उत्तर देईल आणि तिन्ही दलांची, तिन्ही सशस्त्र दल आहेत,
नौदल असेल, भूदल असेल आणि वायुदल असेल, या तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर पंतप्रधान चर्चा करणार. त्यानंतर भारताची पूर्ण रणनीती ठरेल आणि यानंतर स्ट्रॅटेजी कशी असेल हे आपल्याला कळेलच. अर्थात स्ट्रॅटेजी अशा प्रकारे प्रसारमाध्यमांमध्ये कधी सांगून त्यानुसार हल्ले होत नसतात, पण भारत निश्चितप्रमाणे या हल्ल्यांना चोख उत्तर देईल. सगळ्या भारतीयांच्या मनात आशा आहे, विश्वास आहे की भारताने चोख उत्तर द्यावं आणि पाकिस्तानची हिंमत होणार नाही अशा प्रकारचे हल्ले करण्याची. अशा प्रकारची आपली रणनीती असण्याची गरज आहे. भारताकडे अतिशय शस्त्रसज्जता आहे, भारताकडे अनेक आधुनिक शस्त्र आहेत, भारताचे सैनिक त्यांचं कौशल्य वादातीत आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय की यापुढे भारत कशा प्रकारे या हल्ल्यांना उत्तर देईल. स्नेहा. नक्कीच नक्कीच आशुतोष सर, स्नेहा, आपल्यासोबत निरंजन कुमार आपल्यासोबत जोड़े गेले, दिल्ली से आपले प्रतिनिधि, जय महाराष्ट्र से. निरंजन, बताइए क्या बड़ी खबर आ रही है इस वक्त की? देखिए, भारत जो है अब एक्शन के मोड में आ गया है. उसके लिए अब करो या मरो की स्थिति जैसी नौबत आ गई है और यही वजह है कि प्रधानमंत्री के आवास पर अभी एक बड़ी बैठक हो रही है और इस बैठक में रक्षा मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान, इसके साथ साथ तीनों सेनाओं के अध्यक्ष जो है वहां मौजूद हैं. और इससे पहले यानी कि सुबह 10 बजे के आसपास में एक बैठक और हुई थी प्रधानमंत्री के आवास पर, जिसमें वो एनएसएस से उन्होंने मुलाकात की थी. तो इस बैठक का सीधा सीधा मकसद ये है कि कैसे पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब दिया जाए, क्योंकि पाकिस्तान की तरफ से जो लगातार हमले हो रहे हैं उसमें सिविलियंस को निशाना बनाया जा रहा है, अस्पताल को निशाना बनाया जा रहा है, स्कूल को निशाना बनाया जा रहा है. और जबकि भारत जो है उसका पलटवार सिर्फ कर रहा है और वो भी उसके सिविलियंस को निशाना नहीं बना रहा है. और इस बार जो है आज की रात जो भारत में हमले हुए हैं उसमें लड़ाकू विमान का इस्तेमाल किया गया है, बड़े बड़े ड्रोन्स का, बड़े बड़े मिसाइल्स का इस्तेमाल किया गया है. इसी का जवाब देने के लिए अगली जो रणनीति होगी भारत की, इसी पर अभी बड़ी बैठक हो रही है. और ये बैठक जो है तो रक्षा मंत्री राजनाथ सिंह इस बैठक में मौजूद हैं, सीडीएस भी मौजूद हैं. तो देखना यह है कि आगे की स्ट्रेटेजी क्या होती है, क्या कुछ निकल के आता है. इस पर पीएमओ पर मेरी नजर बनी हुई है. निरंजन, ये कितने देर से बैठक शुरू है? ये बैठक पिछले आधे घंटे से चल रही है प्रधानमंत्री के आवास पर, जिसमें तीनों सेनाओं के अध्यक्ष हैं, रक्षा मंत्री राजनाथ सिंह और सीडीएस मौजूद हैं अभी इसमें. जी जी निरंजन, आप बताइए कि ये जो पूरी गतिविधियां चल रही है, इसके अलावा राजनीतिक गलियारों से क्या खबर आ रही है? अपोजिशन हो या रूलिंग पार्टी हो, उनके तरफ से कई किसी से बयान आए हैं क्या? देखिए, रूलिंग पार्टी जो है वो तो अभी रूलिंग में ही है, लेकिन जो विपक्ष है, विपक्ष जो है लगातार भारत सरकार के सपोर्ट में है और एक्शन जो भारत सरकार ले रही है उसके साथ है. अभी वो वेट एंड वॉच की स्थिति में है, क्योंकि सरकार उनसे सलाह मशविरा करके ही आगे बढ़ रही है. निरंजन, और एक हमने देखा है कि कई सारी फेक न्यूज जो है ना मीडिया पे फैलाई जाती है, व्हाट्सएप हो, फेसबुक हो, ट्विटर हो, तो उसके लिए सरकार ने कुछ खास कदम उठाए है क्या? देखिए, सरकार ने उसके लिए बहुत ही मजबूत कदम उठाया है. उन्होंने बाकायदा इंस्ट्रक्शन दिया है कि फेक न्यूज जितने भी हैं उसको फैलाने की कोशिश नहीं करने के लिए कहा गया है. आम नागरिकों से ये भी कहा गया है कि इस पर जो है ऐसे फेक न्यूज जो सामने आते हैं उनको जो है सोशल साइट से हटाने की भी बात कही गई है. और जो न्यूज चैनल्स हैं खास करके उनको भी हिदायत दी गई है कि जो वो अपनी हद में रहें और हद में रह करके ही रिपोर्टिंग करें. तो मतलब एक तरह से सरकार की तरफ से इंफॉर्मेशन ब्रॉडकास्ट की तरफ से जो है ये इंस्ट्रक्शन दिया गया है कि फेक न्यूज को जितना से जितना हो सके उसको अवॉइड करने की कोशिश कर सके, क्योंकि ये पाकिस्तान की तरफ से भी फेक न्यूज फैलाया जा रहा है बड़े पैमाने पर. जी, ये तो एक वॉर की स्ट्रैटेजी होती है. इंफॉर्मेशन, गलत इंफॉर्मेशन फैलाई जाती है, लोगों को गुमराह किया जाता है. निरंजन, इसके अलावा किसी चैनल पे, यूट्यूब चैनल हो या कोई टेलीविजन चैनल या कोई वेबसाइट, उनके ऊपर भी कार्रवाई की जा रही है? देखिए, अभी इस पर कोई कार्रवाई की कोई खबर अभी सामने नहीं आई है, लेकिन अभी जो सेना की जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी उसमें सेना ने भी इस बात का जिक्र किया था. उन्होंने कहा था कि पाकिस्तान के तरफ से झूठ फैलाया जा रहा है कि जो भारत के एयरपोर्ट को नुकसान पहुंचाया गया है, एयरबेस को पहुंचाया गया है नुकसान. तो इस तरह का जो झूठ है उसको बेनकाब किया है सेना ने. तो ये स्पष्ट है कि फेक न्यूज की जो फैक्ट्री है पाकिस्तान की तरफ से वो चलाई जा रही है और भारत की सरकार ने भारत के लोगों से कहा है कि आप ऐसे फेक न्यूज से बचे रहें और इनको जो है प्लेटफॉर्म पे आगे की ओर नहीं बढ़ाएं. जी जी, शुक्रिया निरंजन. जैसे ही ये बैठक खत्म होती है हम आपसे फिर से अपडेट लेंगे. तब तक आगे की खबर हम सुनते हैं. पुढच्या बातम्या घेऊया स्नेहाकडून.